नमस्कार मित्रांनो, काय चालले? बरे आहेत ना? तर मी तुम्हाला आज माझा रूम टूर देणार आहे. तर कसं आहे ते कमेंटमध्ये सांगा. हे पहिलं खूप खराब अजून घाण रूम होती. मला ते आवडलं नाही आणि मी रूम घेण्यास नकार दिला होता. तर त्याला थोडंसं चांगलं केले आणि थोडंसं चांगलं वाटायचं. म्हणजे बिफोर आफ्टरमध्ये एवढं फरक आहे ना, काय सांगू शकत नाही मी. तर आता मी तुम्हाला माझ्या रूम टूर देतो. ते पहिलं माझ्या काकाची रूम होती. मग त्यांना मी लाडाने दादा म्हणतो. त्यांची रूम होती. त्यांनी वर शिफ्ट झालेत. वर 2 रूम काढलो होतो आम्ही. त्यांनी वर शिफ्ट झालेत सध्या. तर आता मी तिकडे राहिलो. आता शिफ्टिंग माझी पण चालू आहे. थोडं आणायलो, पण जसं जेवढं ठेवले तिकडं तसं तुम्हाला दाखवतो आता कसं आहे रूम. चला मग आता दाखवतो. हे आहे माझी रूम, माझ्या मम्मी पप्पाची रूम. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे दरवाजा आहे एंट्रीचा. हे दरवाजा, हेच रूम आहे बघा मित्रांनो. हे तर माझ्या मम्मी पप्पाचं रूम आहे. हे इथलं काय मी दाखवणार नाही तेवढं, पण मी माझं रूम दाखवतो. अंधार आहे इकडे थोडं मित्रांनो, थोडं ॲडजस्ट करा. थांबा मी आता लावतो. लावले बघा मित्रांनो लाईट. हे रूम मध्ये एंट्री घेतलो मी आता. तर हे दार आहे बघा मित्रांनो. एंट्री इथून केलो. आणि हे पडदा, हे बघा पडदा लावल्यावर पण चांगलं दिसायले. आणि इथं नाही आहे कोण. आणि हे बघा माझे मेडल्स इथं लावून ठेवलेले आहेत. चांगलं दिसत असतील तर कमेंटमध्ये नाईस लिहा. हे माझं सर्टिफिकेट्स चांगलं असे ना. ह्याला थोडं इग्नोर करा. हे दुसरं गेट आहे. ह्या गेटनी दुसऱ्या रूम मध्ये जातो आपण. हे बघा, हे माझ्या आजी आजोबाचं रूम आहे. काही दिसत नाहीये कारण इथं लाईट बंद आहे. हे इथून दुसऱ्या रूम मध्ये जाऊ शकतो आपण. इकडून येऊ पण शकतो. आणि दार लावून घेऊ, इग्नोर करा. आणि हे माझं स्टडी टेबल. हे माझ्या लहानपणीचे फोटो आहे मित्रांनो. हे पण हे काय ना मित्रांनो, हे ना एसीचा बॉक्स होता. एसीचा बॉक्स ते आता कशाला फेकावं म्हणून मी थोडं आयडिया करून हे टेबल केलं, टेबल टाईप. आणि इथं आता मी फ्लावर पॉट, हे फ्लावर आहे आणि फ्लावर पॉट,
ते आपले जरुरीचे सामान. आणि काय ना मित्रांनो, मला खेळायला खूप आवडतं. हे बघा, हे तर विसरलोच. हे माझे कूलर. हे माझे पहिलं दादाचं रूम होतं ना, म्हणून ते माझे गुरुसारखे आहेत. म्हणून मी त्यांचं अजून त्यांच्या वाईफचं फोटो लावले इकडं. इथं पण आहे बघा. माझ्या मम्मी पप्पाचं पण फोटो मी इथं लावणार आहे, पण ते थोडं फ्रेम करायला गेले म्हणून मी आता लावू शकत नाही. आणि माझं पण फोटो सध्याचं मी अजून लावलेलं नाही आहे, मम्मी पप्पासोबत लावेन. आणि हे पण आहे बघा, हे पेन्सिल. मी चित्र काढतो ना, जास्त स्केचेस काढतो. हे माझे गॉगल्स आहेत. चांगलं आहे ना. हे बघा, हे स्पीकर आहे बघा मित्रांनो. आणि हे 3 बॉल आहेत लेझरचे, 135चे 3 बॉल आहेत. थोडं महागात पडले, कलेक्शन करावं म्हणलं पण थोडं महागात पडले. आहेत तसे बॉल खूप आहेत, पण आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो ना, तर इकडं तिकडं बॉल पडलेले राहतात. आणि हे वॉच सध्या थोडं खराब कंडिशनमध्ये आहे. 2-3 वर्ष झाले ह्याला घेऊन, पण ॲडजस्ट करतो. नीट करावं म्हणलं. आता पप्पा बड्डेला घेतो म्हणलेत हे. आणि आता मला क्रिकेटचा पण नाद आहे थोडा, म्हणून माझ्याकडे असे 3 बॅट आहेत. हे बघा, हे एक बॅट आहे. थोडं खेळून खेळून अशी अवस्था झाली बॅटची, तुटल ती. तर ह्याला ग्रिपिंग केलो क्रॉसमध्ये, आता हे निघत नाही. ह्याचं पण कलेक्शन करावं म्हणायलो थोडं. आणि हे एक मोठी बॅट आहे बघा, रीबुकची. चांगली असेल तर कमेंटमध्ये नाईस लिहा. जर खराब असेल आणि तुम्हाला चांगली वाटली नसेल तर सांगा, आपण चांगल्या क्वालिटीची घेऊ. आणि अजून 3 बॅट आहेत म्हणलं होतं ना. अजून एक आहे, पण माझा भाऊ घेऊन गेलाय ते खेळायला बाहेर. आता सध्या तर दिसत नाही इथं. हे आता तुम्हाला दाखवतो. हे आता माझी रूम अशी आहे. इथं वर सामान पडलेले आहेत इकडल्याचे. हे स्वामीची फोटो, हे लाईट, तेन कूलर. हे बघा, हे मेडल्स माझेच आहेत मित्रांनो. इथं मी झोपतो मित्रांनो, आणि इथंच जास्ती करून मी अभ्यासाला येतो मित्रांनो. चांगला असेल तर नाईस ब्रो करून लिहा कमेंटमध्ये. आणि एक सांगायचं होतं, मी स्किन केअर पण करतो. स्किन केअर नाही, पण थोडं प्रोडक्ट्स मला आवडतात. स्किन केअरचे नाही, बॉडी स्प्रेचे, कारण मी स्प्रे वापरतो ना जास्त. आता हे बघा, हे सर्व बॉडी स्प्रे आहे. आणि ह्याच्यात मसाजरची मशीन आहे. इथं मसाजरची मशीन आहे. हे फेमिकॉल आहे. हे रूम स्प्रे आहे. हे माझ्या मम्मीचं स्प्रे आहे, पण मम्मी इकडे येऊन कधी कधी वापरते.
हे बाकी माझे स्प्रे आहेत. अजून हे जे डवचं दिसायले ना ते अंडरआर्म मधले जे ब्लॅकिश कलर येते ते रिमूव्ह करण्यासाठी. बघा मित्रांनो, हेच आहे माझं रूम. चांगलं असेल तर नाईस ब्रो लिहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हा माझा व्लॉग आहे पहिलावाला. इथून मी लगातार ब्लॉग टाकायचा मी प्रयत्न करीन, कारण मी सध्या 9वीत आहे. थोडं अभ्यासाचं असते ना, थोडं स्ट्रगल करावं लागेल. तुम्ही सपोर्ट करा मला थोडं ब्लॉगमध्ये पण. आणि समजलं असेल अभ्यासात किंवा लाईक करण्यात, सबस्क्राईब करण्यात थोडं सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि मला असंच पुढे घेऊन चला. तर मित्रांनो, ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.